नमस्कार, मी उस्मान एन पॉवर सोल्युशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही बोलणार आहे व्होल्टेजमुळे येणाऱ्या प्रॉब्लेमबद्दल. आज व्होल्टेजमुळे येणारे प्रॉब्लेम हे काय आपल्याला मी नव्यानं सांगण्याची गरज नाही, कारण कसं आहे, लाईट ही प्रत्येकासाठी एक जीवनावश्यक गरज आहे. म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तर कसं आहे, कधी व्होल्टेज जास्त, कधी कमी, कधी झटका. आणि आपल्या घरगुती सर्व होम अप्लायन्सेससाठी 200 व्होल्ट ते 240 व्होल्ट याप्रमाणे व्होल्टेज कॉन्स्टंट लागतं. आणि कॉन्स्टंट व्होल्टेज नाही भेटलं तर आपले होम अप्लायन्सेस खराब होत असतात. तर या प्रॉब्लेमपासून प्रोटेक्शन पाहिजे असेल तर आपण व्होल्टेज स्टेबलायझर हे लावत असतो आहे. ॲक्च्युली कसं आहे, पूर्ण घरासाठी व्होल्टेज स्टेबलायझर लावायचं म्हटलं तर जवळपास 15,000 ते 20,000 रुपये खर्च असतो आहे. आता हा खर्च प्रत्येकच कस्टमर करेल असं नाही आहे. तर ज्या कस्टमरांना हा खर्च परवडण्यासारखा नाही आहे, त्या कस्टमरांसाठी आम्ही एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. त्याचं नाव आहे व्होल्टेज प्रोटेक्टर. ॲक्च्युली काय आहे, व्होल्टेज प्रोटेक्टर हे मार्केटला अवेलेबल आहेतच, पण यूज अँड थ्रो. आणि आमचा जो व्होल्टेज प्रोटेक्टर आहे तो पूर्णपणे रिपेरेबल आहे. जसं की त्याचं स्पेअर पार्ट आपल्या लोकल मार्केटला सर्वत्र अवेलेबल आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कोणताही टेक्निशियन आमच्या या व्होल्टेज प्रोटेक्टरचं अगदी सहज काम करू शकतो. आत्ता हा व्होल्टेज प्रोटेक्टर आमचा कशाप्रमाणे काम करतो या व्हिडिओमध्ये पाहू आपण. तर या ठिकाणी पहा, हे आपलं आउटपुट आहे, हे इनपुट आहे आणि हा आमचं फिक्स व्होल्टेज आहे. जसं की हे व्हेरिएबल व्होल्टेज आहे, आपण इथून आम्ही त्याला व्होल्टेजला इथून कमी जास्त करू शकतो. आता हा व्होल्टेज प्रोटेक्टर तुम्हाला मी ओपन करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे 200 व्होल्ट आहे. 200 व्होल्ट म्हणजे कॉन्स्टंट आहे, काही अडचण नाही आहे. या ठिकाणी बघायचं म्हटलं, पॉवर इंडिकेटर ऑन आहे, आउटपुट इंडिकेटर ऑन आहे आणि व्होल्ट मीटरवर 210च्या आसपास व्होल्टेज दाखवतं आहे. जसं की व्होल्टेज आपलं 270 जात असेल, हाय व्होल्ट होत असेल याप्रमाणे. जसं की 267-68वरच हाय कट झालेला आहे आणि आउटपुट बंद झालेला आहे. आउटपुट बंद होतो आहे म्हणजे याप्रमाणे बघा तुम्ही इथे. आता व्होल्ट मीटर डाऊन झाला आहे पूर्णपणे, आउटपुट इंडिकेटर बंद आहे, फक्त पॉवर इंडिकेशन चालू आहे. जोपर्यंत आपलं व्होल्टेज सरासरी 220च्या जवळ येत नाही का 220 येत नाही, तोपर्यंत हे आउटपुट सोडणार नाही आहे. दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी. आता या ठिकाणी पहा तुम्ही की आता हे 207-8 व्होल्टेज याप्रमाणे आहे. तर या कंडिशनमध्ये पण काय आहे, सिस्टम आपली 40 सेकंद स्टँडबायला थांबत असते. स्टँडबायला थांबल्यानंतर हे बघा, नंतर हे आउटपुट सोडलं आहे ना. आता हा झाला हाय व्होल्टेजपासून प्रोटेक्शन. जसं की 260-270 जर हाय व्होल्टेज येत असेल, हाय व्होल्टेज जर असं येत असेल तर त्या कंडिशनमध्ये हाय कट प्रोटेक्शन मोडला आपला प्रोडक्ट म्हणजे हा डिव्हाइस आमचा जात असतो आहे आणि आपल्या होम अप्लायन्सेसला जळण्यापासून वाचवायचं काम हे करत असते. आता त्यानंतर लो व्होल्टेज प्रोटेक्शन. याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही, आता मी व्होल्टेज डाऊन करतो आहे. जसं की हे पहा, 150 व्होल्ट इनपुट आपण देऊ किंवा हे मागून 150 व्होल्ट इनपुट येत असेल, डायरेक्टली हे आमचं डिव्हाइस आहे आउटपुटला बंद करून स्टँड बाय मोडला मशीन थांबतं आहे आमचं. तुम्ही पाहू शकता इथे पॉवर इंडिकेशन चालू आहे, हा आउटपुट इंडिकेटर बंद आहे, व्होल्ट मीटर 0वर दाखवतं आहे. हे झालं लो व्होल्टेजपासून प्रोटेक्शन. ठीक, त्यानंतर आता पुढचा विषय काय तुम्हाला बोललो आहे मी, टाईम डिले. टाईम डिले म्हणायचं म्हटलं तर काय आहे की आपण जसं की पॉवर इनपुट दिलेली आहे, पॉवर इनपुट दिल्याच्या नंतर 30 ते 40 सेकंद हे व्होल्टेजला थांबवून ठेवणार. व्होल्टेज स्टेबल आहे का नाही ते चेक करून नंतर आउटपुट सोडत असतं. त्यामुळं झटका बसणे हाही प्रॉब्लेम नाही आहे. 30 ते 40 सेकंद आउटपुट होल्ड केल्यामुळं हा झटका बसण्याचा हाही प्रॉब्लेमचं सोल्युशन होऊन जातं आहे. ॲक्च्युली पूर्णपणे आमचं मशीन वर्किंग आहे, जे तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवलेलं आहे आता त्याचप्रमाणे मशीन काम करतं आहे. प्लस आमच्या त्यामुळं तुम्हाला मगाशी बोललोच आहे मी की तुम्हाला 15,000 ते 20,000
खर्च करण्याची गरज नाही आहे. तुमचं व्होल्टेजपासून प्रोटेक्शनचं काम हे आमचं छोटंसं मशीन तुमचं धरून जरा 3,500-4,000 रुपयाच्या किमतीमध्ये तुमचं काम होऊन जातं आहे. आणि आमचं हे मशीन पूर्णपणे रिपेरेबल, तुम्हाला मागं बोललोच आहे मी, सेम तीच वर्किंग आहे, तेच काम आहे. प्रोटेक्शन तुम्हाला देणार हे 100%, त्यातही काही फरक होणार नाही आहे. आणि आपल्याला काय आमच्या प्रोडक्टबद्दल काही डाऊट असतील किंवा परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे, तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकताय. धन्यवाद.